आज आहे कार्तिकी एकादशी, म्हणजेच तुळशीची लग्न आजपासून चालू झालेली आहेत. 5 तारखेपर्यंत तुळशीची लग्न तुम्ही लावू शकता. तर या इथं मी आज छान असे गुलाबजामुन बनवून घेणार आहे. तर खव्यापासून बनवत आहे, त्याच्यामुळे थोडीशी रिस्क आहे, कारण मी पहिल्यांदाच बनवते. या अगोदर बनवले होते, परंतु बहिणीने आणि मी एकट्याने पहिल्यांदाच बनवते. तर या इथं पाक देखील बाजूला बनवून घेतला. 1 ग्लास पाणी, 1 ग्लास साखर असं प्रमाण घेतलं. साखर विरघळली की लगेचच गॅस बंद करून घेतला. गव्हाचं पीठ ॲड करून छान असा गोळा बनवून घेतला. त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. इथं गॅसवरती मी तूप देखील छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. सगळाच हेल्दी ऑप्शन आहे, त्यामुळे म्हटलं तुपात बनवून पाहूया. अगदी छान असे होतात. पाठीमागं बनवले होते पॅकेटचे, ते देखील मी तुपातच बनवले होते. म्हणून आज या इथं तुपात मी सर्व काही गोळे थोडे थोडे सोडून घेते आणि अगदी छान असे भाजून घ्यायचे. पहिल्यांदा बनवते म्हटल्यानंतर थोडीफार मिस्टेक तर होणारच, ते माझ्याकडून देखील झाली. ते थोडेसे विरल्यासारखे जाणवत होते. पुन्हा ते बाजूला केले, म्हणजे थोडेसे तळून घेतले. ते तेवढे परफेक्ट त्याचा आकार राहिलेला नव्हता. त्याच्यामुळं मग ते राहिलेले गोळे पुन्हा मोडले. त्यामध्ये थोडंसं आणखी गव्हाचं पीठ टाकलं आणि अगदी मंद आचेवरती छान असे इथं गुलाबजामुन मी सर्व तळून घेतले. आणि कोमट पाकामध्ये इथं मी आता गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत. अगदी 10 मिनिटामध्ये हे गुलाबजामुन लगेचच छान मुरतात आणि खाण्यासाठी रेडी होतात. पाऊस सुरू झाला, लाईट गेली. इथं तुळशीपाशी तुपाचा दिवा लावून घेतला. तर आजचा व्हिडिओ असा होता. चलो टू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.